पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात पावसानं दमदार आगमन केलंय। या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील वडस धरणातून तब्बल 8,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे नारायणगाव शहराच्या लगत वाहणारी मीना नदी दुथडी भरून वाहते। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहावं, नदीपात्राच्या आजूबाजूला जाऊ नये, पूल ओलांडणं टाळावं असं आवाहन केलं आहे। तुर्तास हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। सध्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस सातत्याने सुरू आहे। काही ठिकाणी सततधार असा पाऊस आहे। पश्चिम भागामध्ये तर जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे इथल्या धरणांमधला जो पाणीसाठा आहे त्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याचं ठिकठिकाणच्या नदीपात्रामध्ये आपल्याला दिसतंय। मी आता जिथे उभा आहे ते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातलं नारायणगाव हे शहर आहे आणि इथून वाहणारी जी मीना नदीचं पात्र आहे त्याच्या पात्राच्या बाहेर आपण अशा पद्धतीने इथे पाणी आल्याचं पाहतोय। आणि एकूणच जर पाहिलं तर सकाळी हा जो वडस धरणामधला विसर्ग आहे तो अगदी 8,000 क्युसेक्स वेगाने करण्यात येतोय आणि त्याच्यामुळेच आपण जर इथे पाहिलं मीना नदी पात्राचं इथे पुलावरून पाणी गेलेलं आहे नारायणगाव शहराच्या आसपास आणि इथे नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने नदी पात्र सोडून हे जे पाणी आहे ते अगदी बाहेरच्या नदीकाठच्या वस्त्यांलगत भरण्यास सुरुवात झालेली आहे। इथे जर आपण दूरवर दाखवू शकलो तर इथे जी काही घरं आहेत त्यांना देखील ते पाणी आता स्पर्श करू लागल्याने पुढच्या दिशेने जर घराच्या बाजूने ते पाणी गेलं तर पुढे परिस्थिती बिकट होऊ शकते। त्याच्यामुळे आता जो धरणामधला विसर्ग आहे तो यापेक्षा अधिक जर वाढवला नाही तरच हे जे नदी पात्रातलं पाणी आहे ते घरामध्ये घुसणार नाही आणि एखादी जी काही दुर्घटना आहे ती होऊ शकणार नाही। तर आता तरी प्रशासनाने या संदर्भात संपूर्ण सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। ठिकठिकाणी जी नदीकाठची गावं आहेत त्याच्यामध्ये शेतकरी असतील, जे शेतीलगत गोठे असतील, जनावर असतील यांची काळजी घेण्याचं आवाहन हे प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। आणि जो पाऊस आहे तो अजूनही सततधार सुरू आहे त्यामुळे काळजी ही वाढलेली आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर।